ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना। ब्रह्मादिक त्याचे वंदिते पायवने, नाम घेता वदने दोष जाते। अखंडित नामात त्याचा वास पाहे, निषेधीने ध्याय सत्संगते। ब्रह्मादिक त्याचे वंदिते पायवने, नाम घेता वदने दोष जाते। विठाल विठ्ठल 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना। ब्रह्मादिक त्याचे वंदिते पायवने, नाम घेता वदने दोष जाते। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। चरण गंगा त्यांच्या कृपाने कसे कविसारो, बाबाजी सद्गुरू दास तुका, दुसरे चरण त्यांच्या कृपाने कसे कविसारो, बाबाजी सद्गुरू दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा।
विशदबोध विदग्धा विंध्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमादा विलासिया नमो जगदाखिल पालना मंगलमणि निदाना स्वजनवन चंदना आराध्यलिंगा आता हृदये आपुले चौपाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरुंजी ते नमस्कारो आता ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीनजना श्रीमंत श्री नामदेव महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगातून नामदेव महाराज संतांचं कार्य सांगतात. विडाला सर्वांचं श्रद्धास्थान असणारं धाकटे पंढरी नगद नारायण महाराज त्यांना अभिवादन करून वामनभाऊ महाराजांना, भगवान बाबांना, भीमसिंह महाराजांना, स्वामी निगमानंद बाबांना, सद्गुरू विश्वंभर बाबांना, थोर साधू संतांना साष्टांग हे करी दंडवत सत्संग हे करी सत्संग हे करी दंडवत सत्संग हे करी श्री संतांची बाबा चरणामणी करी दंडवत सत्संग हे करी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत. आज ज्यांची पुण्यतिथी आहे असे असणारे वैकुंठवासी स्वामी निगमानंद बाबा यांची 5वी पुण्यतिथी आपल्या या संस्थांवर साजरी होते. अनेक भाविक भक्ताने नारायणवाडी, जोडवाडी, शास्त्रीनगर, भगवाननगर, सटले वस्ती, मावसर वस्ती सर्वांच्या सहकार्यामध्ये आज आपण ही पुण्यतिथी साजरी करतो. ज्यांनी आता सुंदर चाल गायली असे असणारे हरिभक्त परायण संगीत विशारद महादेव महाराज घुंगरड आणि संगीत विशारद गणेश महाराज जरांगे, संगीत विशारद भाऊसाहेब महाराज इंगोले आणि ज्यांची तब्येत थोडी खराब आहे की त्यांना उभा राहता येत नाही, कमरामध्ये काही आजार, मणक्याचा आजार असे असणारे नासिकेत महाराज जरे, शृंगेरी संस्थानचे मठाधिपती सुरेश महाराज त्यांनाही अभिवादन करून, किसन महाराज, आपल्या संस्थांचे सर्व टाळकरी भीष्म महाराज आणि पकड थापडते लहू महाराज सर्व आपल्या संस्थांचे टाळकरी, विनेकरी, मृदुंगाचार्य तुम्हा सर्वांना अभिवादन करून सेवेला आरंभ. विठाला ज्यांचं आता थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे असे हरिभक्त परायण बाबा, त्यांचंही थोड्या वेळामध्ये आगमन होईल, त्यांनाही अभिवादन करून सेवेला सुरुवात करू. नामदेव महाराज या अभंगातून सांगतात की ब्रह्ममूर्ती संत या जगामध्ये अवतार घेतात दीनजनांचा उद्धार करण्याकरता. ब्रह्मादी देव 33 कोटी देव सुद्धा त्यांच्या चरणाची सेवा करतात आणि त्यांच्या नामाचा जयघोष केला तर अनंत जन्माचं पाप नष्ट होतं. तो किती पापी असो, दुराचारी असो, विषय आसक्त असो, पण त्या व्यक्तीने जर संतांची संगती केली त्याच्या जीवनातलं सुद्धा पाप नष्ट होतं.
नामदेव महाराज सांगतात की असे जे थोर ब्रह्ममूर्ती संत आहेत त्यांचं मी अखंड हृदयामध्ये धरून त्यांचं चिंतन करतो. चिंतन असं करतो की निशिदिनी म्हणजे रात्र आणि दिवस सारखं मी अशा संत महात्म्यांचं चिंतन करतो. अभंगाचा भावार्थ. विठ्ठला या अभंगातून संतांचं कार्य सांगितलेलं आहे. संत काय कार्य करतात, कार्य करण्यामागे हेतू काय, संतांना कार्य करण्याची गरज काय, आवश्यकता काय, आणि संत या पृथ्वी तलावरती का आले. विठ्ठल मनुष्य जीवनामध्ये मोठा होतो, मनुष्य जीवनामध्ये मोठा मानला जातो आणि मनुष्य जीवनामध्ये मोठा असतो. 3 प्रश्न आहेत. मनुष्य जीवनामध्ये मोठा होतो का, मनुष्य जीवनामध्ये मोठा असतो का, आणि मनुष्य जीवनामध्ये मोठं होण्याकरता प्रयत्न का करतो. मनुष्य एखाद्या कुलामध्ये जन्माला आला म्हणून तो मोठा असतो असं नाही. मनुष्य एखाद्या जाती धर्मामध्ये जन्माला आला, जाती कुळाने वंशाने तो मोठा असतो असं नाही. अनेक प्रकारे त्याचं आपल्याला चिंतन आपण पाहू. विठ्ठल आताच गुरुदेवांचं आगमन झालंय. त्यांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करू. मनुष्य जीवनामध्ये मोठा मानला जातो का, एखाद्या वंशामध्ये चांगल्या कुलामध्ये उच्च कुलामध्ये मनुष्य जन्माला आला म्हणजे तो मोठा मानला जातो असं नाही. मनुष्याला मोठं मानण्याकरता जन्माचं जे कारण आहे ते कारण निष्फल आहे. मनुष्य जीवनामध्ये मोठा मानण्याकरता मनुष्याला जे जन्माचं कारण आहे ते निष्फल आहे. निष्फल का, जन्माने मनुष्य मोठा मानला जात नाही. मनुष्य जीवनामध्ये मोठा होतो कर्माने. विठ्ठल मनुष्य उच्च कुळामुळे जन्माला आला, दारू पितो, पत्ते खेळतो, वाईट संगती आहे, त्याचं कर्म वाईट आहे म्हणून तो अधोगतीला गेला आहे. मनुष्य उच्च कुलामध्ये जन्माला आला, डाके टाकतो, कर्म वाईट आहे, अधोगतीला गेला. भागवतामध्ये धुंदुकारीची कथा आहे, ती सर्वांना ज्ञात आहे. विद्वान मनुष्याच्या पोटी जन्म घेतला पण कर्म वाईट असल्यामुळे त्याला अधोगतीला जावं लागलं. सांगण्याचं तात्पर्य काय, मनुष्य जीवनामध्ये मोठा मानला जातो कर्मामुळे. त्याचं कर्म कसं आहे, जसं त्याचं कर्म असेल त्याला कर्मभूमी म्हणतात. आणि ही मृत्यूलोक ही कर्मभूमी आहे आणि या कर्मभूमीमध्ये संत महात्मे अवतार घेतात. विठ्ठल आपल्याला जन्माला यावं लागतं, संत महात्मे येतात आणि देवाला आणावं लागतं. 3 गोष्टी आहेत. आपल्याला जन्माला यावं लागतं, आपली इच्छा नसेल तरी आपल्याला जन्म घ्यावा लागतोय. संत महात्मे येतात आणि देवाला आणावं लागतंय. जसं एखादा मुख्यमंत्री राजकारणी लोक आल्यानंतर आपण त्यांना रोड दाखवतो, हा रोड खराब झाला, अमुक अमुक ठिकाणी असं असं करा, हो म्हणतात, त्यांचं काम झालं की आपल्या पदावर जाऊन बसतात. त्याचप्रमाणे देवाचं कार्य, आपण देवाला देव जन्माला आला की त्याचं कार्य करतो, कार्य संपलं की निघून जातो. पण संत महात्म्यांचं असं आहे की जन्माला आले, जन्माचं मोठेपण नाही आहे, जन्माला येऊन काय केलं, काय करायला पाहिजे आणि आपण काय करतो. विठ्ठल जन्माला आल्यानंतर
मनुष्य कर्माने मोठा होतो. संत महात्मे या भूतलावर जन्माला आले कशा करता? आम्ही वैकुंठवासी आपल्याची कारणाची वैकुंठवासी आपल्याची हे कोणीने पुरुषी संतभागावर वर्तया साधू संतांचे मार्ग आम्ही वैकुंठवासे आलो याचे कारणासे. संत महात्मा येतात कशा करता? उद्धरयाले दीन जना उद्धरयाले दीन जना उद्धरयाले अवतार तुम्हारा अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे वैकुंठातून आले. वैकुंठ कसं आहे हो? वैकुंठामध्ये दुःख नाही, वैकुंठामध्ये भेदभाव नाही, वैकुंठामध्ये केवळ आनंद आहे, द्वेष नाही, मत्सर नाही, सर्व परित्याग गुणांचा परित्याग आहे. फक्त वैकुंठामध्ये केवळ आनंद आहे. मग ते एवढं मोठं आनंदाचं ठिकाण सोडून वैकुंठातून का आले? दीन जनांचा उद्धार करण्याकरता, जड जीवांचा उद्धार करण्याकरता. मग मनुष्य जड असतो का? दीन असतो का? दीन कुणाला म्हणतात आणि जड कुणाला म्हणतात? दगडाला मनुष्य जड म्हणतात. दीन कोणाला म्हणतात? ज्याला काही येत नाही, गोर गरीब, त्याला काही समजत नाही, दीन म्हणतात. सर्वसामान्य भाषा झाली. पण शास्त्राप्रमाणे जर विचार केला, जड त्यालाच म्हणतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये अज्ञान आहे, तो जड आहे. ज्याला भगवत प्राप्तीची इच्छा असून तो प्रयत्न करीत नाही, त्याला दीन म्हणतात. विठ्ठला मग अशा जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्म्या भूतलावरती आलेत आणि भूतलावरती येऊन जड जीवांचा उद्धार केला. एवढंच नव्हे, पण संत महात्मे ज्या ठिकाणी उभा राहतात ती भूमी तीर्थक्षेत्र बनते. ज्या पाण्याला स्पर्श करतात ते पाणी तीर्थ बनतं. आणि ज्यांना जड जीवांना स्पर्श केल्यानंतर त्याची जीवदशा संपून ईश्वरदशा आणि ब्रह्मदशाला तो मनुष्य प्राप्त होतो. एवढं सर्वात मोठं कार्य कोणतं असेल तर खरा पुरुषार्थ कोणता असेल तर भक्तीच्या मार्गावर लावणं. जड जीव अज्ञाना नष्ट करून येतो कळवळा म्हणून कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून कळवळा म्हणून बुडत हे जनन येतो कळवळा उडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे जग बुडतंय. बुडतं म्हणजे पाण्यात बुडतंय का? बुडतं म्हणजे कशात बुडतं? बुडणं म्हणजे अज्ञानात बुडणं आहे. अज्ञानामध्ये हे जग बुडलेलं आहे. त्या जगाला वर काढण्याकरता संत महात्मे वैकुंठावरून येतात.
आणि संत महात्मे कसे असतात तो साक्षात ते ब्रह्माचं स्वरूप असतात. अभंगाचं प्रथम चरण. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उतरला वंदिते वायवानी समाधी गणांचे, वंदिते वायवानी वंदिते पावनी. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले देनजना. ब्रह्ममूर्ती ब्रह्ममूर्ती ब्रह्माचं स्वरूप असणारे संत महात्मे या भूतलावर जन्माला आलेत. मी पहिलं बोलून गेलो, संत महात्मे कोणत्याही कुळामध्ये जन्माला येऊ द्या, जन्माचं मोठं पण नाही, कर्माचं मोठं पण आहे. बाबाच्या वंशाची परंपरा जर आपण पाहिली तर त्यावेळेला विठोबा देवगुंडे म्हणून व्यक्ती होते आणि त्यांच्या धर्मपत्नीचं नाव होतं पार्वतीबाई देवगुंडे. विठोबा पार्वती देवगुंडे त्यांचं मूळ गाव जर कोणतं होतं तर देवदैठण. त्या ठिकाणी 47 खणाचा वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये ते राहत होते. आंब्याचे काही झाडं होते, जमिनी होत्या, पण न जाणो काही काळ असा येतो की दुष्काळ पडला. तेव्हा दुष्काळ पडला असं नाही, आता दुष्काळ पडला असं नाही. अहो रामाच्या काळामध्ये सुद्धा दुष्काळ पडला. एवढं मोठं राम राज्य असताना त्यांच्या काळामध्ये दुष्काळ पडला. सर्व जनता रामाला शरण आली आणि सांगितलं, रामा दुष्काळ पडलाय. हो मीही जाणतो, पण दुष्काळ पडण्याचे कारण धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. ज्या प्रांतामध्ये साधूचा छळ होतो, साधूची विडंबना होते, त्या प्रांतामध्ये दुष्काळ पडत असतो. ज्या प्रांतामध्ये अबलेचा छळ होतो, गोरगरिबांचा छळ होतो, त्या प्रांतामध्ये दुष्काळ पडतो. आणि ज्या राज्यामध्ये, ज्या प्रांतामध्ये संत येऊनही त्यांचा अपमान होतो, त्या राज्यामध्ये दुष्काळ पडतो. असं ज्या वेळेला कारण सांगितल्यानंतर वसिष्ठ ऋषीने कारण सांगितलं आणि मग रामाने अंतर्मुख होऊन पाहिले, तो विषय वेगळा आहे. पण दुष्काळ त्यावेळेलाही पडला. मग दुष्काळ पडल्यानंतर सर्व जनता ज्या ज्या ठिकाणी आपले उदरनिर्वाह होईल त्या त्या ठिकाणी जाऊ लागली. मग विठोबा देवगुंडे आणि पार्वतीबाई देवगुंडे आपलं देवदैठण सोडलं आणि सिंधफणेच्या काठावरती येऊन, पाण्याचा सरोवर पाहिलेला आहे, सिंधफणा नदी वाहते आणि त्या काठावरती नांदेवाली या गावामध्ये येऊन त्यांनी रहिवासी झालेत. आणि रहिवासी झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा होती की एवढे 47 खणाचा वाडा, जमीन जुमला भरपूर होता, पण दुष्काळ पडल्यामुळे आपण इथे आलोत, पण आपल्या पोटी संतती नाही. मग त्यावेळेला नांदेवालीकरांनी पूर्वजांनी सांगितलं की आमचा मायबा आहे, त्या मायबाला जर तुम्ही नवस केला, काही जर त्याची आराधना केली तर त्यांच्या कृपेने तुम्हाला होऊ शकतो. मग त्यावेळेला पार्वतीबाई देवगुंडे आणि विठोबा देवगुंडे यांचं वास्तव्य नांदेवाली गावामध्ये झालं आहे आणि तिथून ते मायंबावर येत होते. त्यावेळेला मायंबावर लुंडमुंड बाबांचं वास्तव्य होतं. त्यांची ते सेवा करायचे, एवढी सेवा करायचे. प्रत्येक साधूचा नियम वेगळा असतो. त्यांचा नियम असा होता, जर त्यांना भाकरी करायची म्हटलं, ज्वारीची असो बाजरीची असो, तर ती ज्वारी बाजरी गहू धुवून काढून किंवा त्याला वल्या हाताने सारून वाळवून झाल्यानंतर दळून आणून त्याची भाकरी करायची. नंतर त्या लुंडमुंड बाबांना ते डबा घेऊन जायचे. पण जोपर्यंत त्यांना डबा पोहोच होत नाही तोपर्यंत स्वतः जेवण करत नव्हते. 12 वर्ष त्यांनी सेवा केली आणि 12 वर्ष सेवा केल्यानंतर लुंडमुंड बाबाने सांगितलं, तुम्हाला संतती होण्याचा योग नाही आहे, पण तुम्ही 12 वर्ष सेवा केल्यामुळे माझ्या आशीर्वादाने तुम्हाला एक मुलगा होईल. मग लुंडमुंड बाबांच्या आशीर्वादाने
विठोबा देवगुंडे आणि पार्वतीबाई देवगुंडे यांच्या पोटी संतांच्या आशीर्वादाने मुलगा झाल्यामुळे संत राम असं त्याचं नाव ठेवलं. संत राम त्यांच्या पोटी जन्माला आले. कूस धन्य झाली. पुढे चालून जे आपल्या वडिलांनी केलंय, वयात आल्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर शेवंताबाई आणि संतोबा दोघांचा संसार सुखाने चालू राहिला आणि आई वडिलांचं छत्र हरून गेलं. विठ्ठल. आई वडिलांचं छत्र हरल्यानंतर संसाराचा भार आला, परंतु आई वडिलांची सेवा केली. त्यांची मिरासी होती. वडिलांपासून त्यांची मिरासी आलेली आहे. अनेक वंशवळापासून त्यांची सेवेची परंपरा आलेली आहे. आपल्या आईवडिलांची सेवा केली, तीच सेवा संत राम आणि शेवंताबाई दोघं करू राहिलेत. आणि करत असताना त्यांच्या पोटीही संतान नाही. मग दोघांनीही मायंबाला नवस केला की मायंबा, तुझ्या आशीर्वादाने जर मला मुलगा झाला तर मोठा मुलगा मला ठेवीन आणि लहान मुलगा मी तुला देऊन टाकेन. मग मायंबा प्रसन्न झाले आणि त्यांच्याच पोटी नरहरिभावांचा जन्म झाला. संत राम, शेवंताबाई आणि नरहरिभावा तिघांचं कुटुंब. आपल्या वंशामध्ये दिवा नरहरिभावा असताना परत दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं बाल सीताराम. विठ्ठल. आणि तिसरी मुलगी झाली. तिचं नाव होतं काय नाव? सावित्राबाई. तिघांचं 5 जणांचं कुटुंब आनंदात चालू झालं आणि आनंदात वावरत असताना मुलं लहानाचे मोठे होऊ लागले. त्यावेळेला बाल सीतारामांच्या जीवनातल्या जर आपण बालक्रीडा पाहिल्या तर भरपूर अशा क्रीडा आहेत. ज्यावेळी ते लहानाचे मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर हळूहळू ते मोठे होत गेले आणि एक दिवशी त्यावेळेला खालापूरहून खाजगी मास्तर नांदेवाल या गावामध्ये शिकण्याकरता येत होते, शिकवण्याकरता. आणि त्यांची एकच असं की पायली 2 पायली धान्य घ्यायचं आणि विद्यार्थ्यांना शिकवायचं. मग असं शिकवत असताना काही कारणास्तव बाल सीतारामांना मारलं आणि त्या मास्तरला रक्ताची संडास लागली. एवढे दवाखाने पालथे घातले, काहीच फरक होईना. मग शेवटी मातुरीच्या ब्राह्मणाकडे गेले आणि कशाने काय झालं त्यांनी सांगितलं की मायंबाचा अपमान झाला आहे, तुम्ही त्यांना क्षमा मागा, तुमची संडास बंद होईल. मग ते शिक्षक मायंबावर आले, क्षमा मागितली. तिथून पुढं बाल सीतारामांना त्याने हातसुद्धा लावला नाही. कुशाग्र बुद्धी, धैर्य जीवन हळूहळू बनत चाललेलं आहे. आणि बनत असताना थोडं बाल सीतारामांना कळू लागलेलं आहे, नरहरिबुवा आणि बाल सीतारामबुवा म्हणजे साक्षात राम लक्ष्मणाची जोडी आहे. विठ्ठल. एक दिवशी त्यांच्या वडिलाने बाल सीतारामबुवांना वारकाकडे केस कापायला नेलं आणि केस कापायला नेल्यानंतर तिथं बसवलं. केस कापायचे लांबच राहिले पण ते वारकाकडे धोतरच फाडून टाकलं महाराज. बालपणीचे हट्ट आहेत. तिथून आणल्यानंतर परत एक दिवशी वडील ज्या वेळेला शेतामध्ये नांगर हाणत होते, नांगर हाणत असताना त्या ठिकाणी ते गेले. वडिलाच्या गळ्यातला चाबूक घेतला आणि बैलाला एवढं मारत सुटले की अक्षरशः वडिलाला तो नांगर सोडावा लागला. एवढा हट्टी स्वभाव होता. जर त्यांचा हट्ट पुरा करायचा असेल तर फक्त आईनेच करावा. विठ्ठल. आणि हट्ट पुरा करत असताना एक दिवशी आईने त्यांना जेवण्याकरता ताट वाढलं. अगोदर ताट नरहरिबुवांना दिलं आणि नंतर ताट बाल सीतारामांना दिलं. बाल सीतारामांना ते ताट हिसकटलं की त्यांना अगोदर का दिलं म्हणून ते आतमध्ये घरामध्ये गेले आणि कडी लावून बसले. एक दिवस त्यांनी कडी उघडली रात्रभर. मग शेवटी वडील आले आणि सांगितलं की तुझ्याकडून काहीतरी मायबाचा छळ झाला आहे. अगं आपला हा बाल सीताराम लय दिवस आपल्याकडे नाही, त्याची आपण सेवा करू, हातावणी थोडं त्याला सहकार्य करू. एक दिवस तो आपल्या मायबाला अर्पण करायचा आहे, त्याची क्षमा माग. असं म्हटल्याबरोबर क्षमा मागितल्याबरोबर बाल सीतारामाने कडी उघडली आणि बाहेर आले. असे त्यांचे बाल हट्ट आहेत. विठ्ठल.
आणि बाल सीतारामांना चांगलं कळू लागलं, हळूहळू मोठे होऊ लागले आणि भावाभावामध्ये स्पर्धा सुरू झाल्या. नरहरिबुवा सांगतात, सीताराम, अरे मी संसार करत नाही, तू संसार कर, मी परमार्थ करतो, तुला परमार्थ जमणार नाही. त्यावेळेला बाल सीताराम सांगायचं, भाऊ, त्यावेळेला भाऊ म्हणायचं त्यांना, भाऊ, मला परमार्थ करण्याकरताच मायबाला सोडलेलं आहे, मी परमार्थ करतो, तू संसार कर आणि आई वडिलांची सेवा कर. मग नरहरिबुवांना संसार करण्याची इच्छा नव्हती, परमार्थ करण्याची इच्छा होती. आणि यांना संसार करण्याची इच्छा नसून परमार्थ करण्याची इच्छा होती. ह्याला प्रारब्ध कारण आहे. विठ्ठला, कारण त्यांना संसार करण्याची इच्छा नव्हती. नरहरिबुवा सांगायचे की तुम्ही संसार करा, मी परमार्थ करतो, पण प्रारब्ध गहन असते. एकदा का प्रारब्ध फिरलं की सर्व माणसांच्या जीवन कथा फिरतात. विठ्ठला, प्रारब्ध एवढं वाईट आहे, जो पाय सोन्याच्या गादीवर पडणार तोच पाय आज अरण्यामध्ये जातोय. ह्याला प्रारब्ध आहे. तुमच्या आमच्या घटनेला कारण प्रारब्ध आहे. संसार करण्याची इच्छा नसून संसार करावा लागला, हे प्रारब्ध आहे. आणि प्रारब्ध असताना जे प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे ते भोगावंच लागतं. पण संत महात्म्यांना, भक्तांना प्रारब्ध नाही आहे का? प्रारब्ध क्रियामान संचित, भक्ता नाही जाण. कारण प्रारब्ध क्रियामान संचित हे भक्ताला जाण म्हणजे जाणत नाही. प्रारब्ध क्रियामान संचितच्या पलीकडे आहेत. मग एवढं मोठं गहन प्रारब्ध असताना बाल सीतारामांना एवढं बोलूनही नरहरिबुवांना संसार करावा लागला. पण त्यांचा संसार काय तुमच्या आमच्यासारखा नव्हता. ते जर शेतामध्ये नांगर हाणण्याकरता, पाय हाणण्याकरता गेले तर त्यांच्या आवतावर ज्ञानेश्वरी असायची. बैल कोणत्या दिशेला सोडावेत, आऊत कोणत्या दिशेला सोडावं याचं भान नव्हतं. कोणत्याही दिशेला आऊत सोडायचं आणि त्याच तासामध्ये ज्ञानेश्वरी वाचत बसायची. दिवसभर कष्ट करायचं, रात्रभर ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं. का? त्यांची इच्छा नसून त्यांना संसार करावा लागलाय. पण पद्म पत्र मिवांभसा या न्यायाप्रमाणे नरहरिबुवा संसार करायचे. मग पुढं चालून बाल सीताराम मोठा झाल्यानंतर हळूहळू त्यांना आई वडिलांची जाणीव होत चालली. आई वडिलांनी सांगितलं की आपल्याला मायबावर अर्पण करायचं आहे. मग मायबावर आणल्यानंतर बाल सीताराम भावांना मायबावर सोडलं. आणि सोडल्यानंतर मग तिथं जर पाहिलं तर काय होतं, पशु हत्या होते. त्यांचं मन लागत नव्हतं, काय करावं काय कळेना. मग त्याच काळामध्ये जगन्नाथ महाराज खानदेशकर त्यांची दिंडी येत होती. त्या दिंडीमध्ये बाबा सामील व्हायचे आणि पंढरपूरला जायचे. पंढरपूरला गेल्यानंतर परत ती दिंडी रिटर्न पायीच येत होती. त्यांच्यामध्ये पायी यायचं, परत त्यांचं खानदेशला जायचं. काही काळ त्याने खानदेशला काढला. तिथून परत आल्यानंतर काही काळ भाऊंच्या संगतीत, वामन भाऊच्या संगतीत काढला. वामन भाऊ त्यांना तर मायबा म्हणायचे प्रेमाने. अहो, जवळ झोपायला घ्यायचे, आसनाजवळ आसन लावून घ्यायचे. एवढं होतं प्रेत प्रेम भाऊंनी त्यांच्यावर केलं. एवढंच नव्हे, मायबा या नावाने त्यांना आवाज द्यायचे. जेव्हा आठवण होईन तेव्हा बाबा मायबावरून गहिनीनाथ गडावर जायचे. तिथंही काही काळ त्याने वास्तव्य केलं. तिथून आले, परत मायबावर आले. आणि आल्यानंतर मग विचार केला की आपल्याला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. आपण फिरण्यामध्ये काही अर्थ नाही, फिरून काही होणार नाही, अभ्यास करावा लागन. मग त्याच्याकरता आळंदीला जावं लागन. मग 1951 साली बाबाने आळंदीला जाण्याचा निर्णय घेतला. पण जाण्याकरता पैसा पाहिजे ना. मग परत आपल्या भावाकडे आले. भाऊला सांगितलं, भाऊ मला आळंदीला जायचं आहे. मग त्याने 10-5 रुपये जमून त्यांना दिले. आणि 1951 साली बाबा आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर साखरे महाराज यांच्या मठामध्ये राहू लागले. तिथं काही दिवस अध्ययन केलं, पण त्यांची प्रकृती बिघडली. अन्न पचन होत नव्हतं. त्या काळामध्ये खाण्याकरता काही मिळत नव्हतं.
बाबा सांगायचे आम्ही उकांडावरचे शिळे तुकडे आणून इंद्रायणीमध्ये धुवून त्याच्यात मीठ टाकून ते खाल्लेलं आहे. कठीण प्रसंग होता त्या काळामध्ये. मग एवढी कठीण प्रसंग असताना तब्येत खालावली गेली. मग परत बाबा पुणे स्टेशनला गेले आणि तिथून रेल्वेने बसले आणि नगरला आले. नगरला आल्यानंतर स्टँडवर उतरले. आता कुंकट जायचं, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, काय करावं काय मेळ आगाना. मग एका स्टेशनवर उतरल्यानंतर एका झाडाखाली गेले आणि बसले. त्याच वेळेला एक व्यक्ती मायमाचं स्वरूप मग घेऊन म्हणा, भगवंताचं स्वरूप घेऊन म्हणा त्यांच्यापाशी आले आणि त्यांना पत्ता सांगितला, तुम्ही या पत्त्यावर जा, तुम्हाला जेवण भेटेल, 10-5 रुपये देतील, मग तुमचा प्रवास चालू होईल. मग त्या पत्त्यावर बाबा तिथं आले, जेवण केलं, 10-5 रुपये घेतले आणि तिथून परत मायंबावर आले. आल्यानंतर परत त्यांनी काही काळ तिथं काढला. वातावरणामध्ये बदल झाला. आळंदीचं वातावरण, आपल्या इथलं वातावरण, हे वातावरण त्यांना शूट झालं. तब्येत चांगल्या प्रकारे झाली. मग आता बाबाने विचार केला, जिंकू किंवा मरू, आता परत वापस यायचं नाही. मग परत त्यांनी निर्णय घेतला, आळंदीला गेले. आणि आळंदीला गेल्यानंतर तिथं त्यांना चांगले मित्र लाभले. हो, कोण मित्र होते? वैकुंठवासी वक्ते महाराज, ज्यांना आपण भीष्माचार्य म्हणून म्हणतो, त्यांची त्यांना संगत घडली आणि दोघांचे मित्रत्व झाले. विठ्ठल ज्याप्रमाणे रामाला सुग्रीव भेटला, मित्र भेटला महाराज, सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला, सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला, सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला, सन्मित्र राघवाचा सुग्रीव. रामाला सुग्रीव मित्र भेटलाय आणि त्या सुग्रीवाने रामाला सांगायला सुरुवात केली, रामा ऐक, बंधूच होय वैरी. रामा ऐकलं का? अरे माझा भाऊ मला वैरी झालाय. बंधूच होय वैरी, तुझ काय सांगू रामा, रामा. सुग्रीव आणि रामाची मैत्री, त्याचप्रमाणे बाबा आणि वक्ते बाबांची मैत्री जमली. हो, बाबांचं मन रमलं. पाथा पाथा आळंदीतल्या ग्रंथाचं अध्ययन केलं, गाथा, ज्ञानेश्वरी, विचारसागर, वृत्ती प्रभाकर. मन रंगलं आणि मन रंगल्यानंतर आळंदीला काही काल वास्तव्य केलं. तिथून परत बाबा पंढरपूरला आले, चातुर्मास काढले, एकादश स्कंधावर त्याने अध्ययन केलं.
प्रकरण ग्रंथ शिकले. आता विचार केला इथं थांबून चालणार नाही, आता उच्च शिक्षण घेण्याकरता ऋषिकेशला जावं लागेल. मग पंढरपुराहून बाबा ऋषिकेशला आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी वेद विद्याचा अभ्यासाला आरंभ केला आहे. पण ऋषिकेशला एक नियम असतो की गेल्यानंतर अगोदर तुम्हाला नैष्टिक ब्रह्मचारी संन्यास दीक्षा ग्रहण करावी लागेल, त्यावेळेस ते आपल्या आश्रमामध्ये घेतात. मग त्यावेळेला बाबाने नैष्टिक ब्रह्मचारी संन्यास दीक्षा ग्रहण केली, लाल कपडा परिधान केलाय, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माला आहेत, हातामध्ये कमंडलू आहे आणि भस्म लावलेला आहे. अशा अवस्थेमध्ये बाबा वेद विद्यांचा अभ्यास करतात. भरपूर काल त्याने अभ्यास केल्यानंतर त्यांच्या गुरूंनी त्यांना निगमानंद पदवी बहाल केली. आणि निगमानंद पदवी बहाल केल्यानंतर परत त्यांच्या गुरूने सांगितलं की तुम्ही आता आचार्य पदांचा अभ्यास करा. मग बाबाने सांगितलं मला आचार्य पद करून नोकरी करायची नाही, कुठं पैसे कमवायचे नाही. माझ्या आईवडिलांनी मला मायंबावर सोडलेलं आहे, परत मला तिथं जाऊन मायंबाची सेवा करायची. आणि तेवढं निर्णय झाल्यानंतर मग बाबाने विचार केला की एक वेळेस आपण आपल्या मायंबाचं दर्शन घेऊन येऊ आणि परत हिमालयामध्ये जाऊन आज जन्म तपश्चर्या करू. मग परत बाबा मायंबावर आले. आल्यानंतर दाढी वाढलेली आहे, केसांच्या जटा झालेल्या आहेत, अंगावर लाल कपडा परिधान केला आहे, रुद्राक्षांच्या माळा आहेत, हातामध्ये कमंडलू आहे, ब्रह्मदंड आहे आणि वटवृक्षाच्या झाडाखाली बसलेत. ज्यावेळी लोक मायंबावर दर्शनाला जायचे, गेल्यानंतर तिथं विचारपूस व्हायची कुठालचे बाबा आहेत, नेमके कोण आहेत. काही त्या काळामध्ये काही ओळखणारे माणसं होते, पण काही ओळखलं नाही. मग ज्या वेळेला ओळखलं त्यावेळेला म्हणले की आपले सीताराम बाबा आहेत. सीताराम बाबा म्हटलं बरोबर पंचकृषीला जनसमुदाय दर्शनाला ओसंडलाय. अनेक लोक दर्शनाला जाऊ लागलेत आणि तिथून मग बाबाची मिरवणूक काढीत नांदेवाली या गावामध्ये आणलंय. वाजीत गाजीत बाबांची मिरवणूक काढली आणि काढल्यानंतर परत बाबा मायंबावर आले. पण मायंबाव काय होतो, पशु हत्या, रक्ताच्या नाल्या व्हायच्या. बाबाचं मन खिन्न व्हायचं, आता नेमकं काय करावं. मग त्यावेळेला बाबाने मौन व्रत धारण केलं, कुणालाच काही बोलायचं नाही. जर काही पाहिजे असेल तर पाटी घ्यायची, त्याच्यावर लिहायचं आणि ते दाखवायचं आणि ते सांगायचं, मग ते घेऊन यायचे. असं मौन व्रत धारण केल्यानंतर बाबा बोलत नाहीत. मग काय करावं नेमकं. मग त्याच कालामध्ये वामनभाऊ महाराज नांदेवाली या गावामध्ये आले आणि आल्यानंतर मग त्यांनी विचार केला की आपला मायंबा आला आहे, पण त्याने मौन व्रत धारण केलं आहे. मग त्यांना बोलवण्याकरता नांदेवालीतून एक व्यक्ती आली आणि बोलवलं. बाबा खाली गावामध्ये आले आणि मग वामनभाऊने त्यांना उपदेश करण्याकरता सुरुवात केली. साधू साधूला बोलणार नाही, मग कोण कोणाला बोलणार. मग त्यावेळेला बाबाने रामकृष्ण हरी म्हणून मौन व्रत सोडलं आणि बाबाने काही आपल्या इच्छा व्यक्त केल्या की भाऊ मी आता इथून अजन्म तपश्चर्या करण्याकरता हिमालयात जातो. त्याला भाऊने सांगितलं नाही, स्वतःचा उद्धार झाला असला तरी जनतेचा उद्धार करण्याकरता इथं थांबावं लागेल. मग तो उद्धार करण्याकरता जनतेला सन्मार्ग लावण्याकरता इथं थांबावं लागेल. मग भाऊच्या मान्यता देऊन बाबा मायंबावर थांबले. थांबल्यानंतर तिथून परत काही कालावधी गेला. हळूहळू समाजामध्ये परिवर्तन होत चाललं आणि साधूची जी कीर्ती असते ना, आपण गातो एवढं नाही, पण अभंगाचं दुसरं चरण. ज्यांचे वंदिती पाय बने, ब्रह्मादिक ज्यांचे वंदित पाय बने, ब्रह्मादिक ज्यांचे वंदित पाय बने, ब्रह्मादिक ज्यांचे वंदित पाय बने. नाम घेता वदने दोष जाती, नाम घेता वदने दोष जाती, ब्रह्मादिक ज्यांचे वंदिती पाय बनी, ब्रह्मादिक ज्यांचे वंदिती पाय बनी.
त्यांची वंदिते पायवने, नाम घेता वदने दोष जाती. आपण त्यांची कीर्ती गातो एवढं नाही. अहो ब्रह्मादी देव 33 कोटी देव, ब्रह्म का सामान्य का? अहो जगाचं उत्पत्ती खातं त्या ब्रह्मदेवाकडे. पण कधी सृष्टीमध्ये बदल झाला नाही महाराज. माणसाचा डोळा म्हशीला बसवला, म्हशी डोळा माणसाला बसवला, चिलटा डोळा माशीला बसवला, जिथाला तिथं फिटिंग केली. त्याला जगाचा कॅबिनेट मंत्री म्हणतात. तो ब्रह्मदेव साधू संतांची कीर्ती गातोय. नुसतं साधू संतांच्या नामाचा घोष केला तरी अनंत जन्माचं पाप नष्ट होत आहे. तुका म्हणे पापे जाती संताचे आजपे. हे पुण्यवंत व्हावे, होता सज्जनाची नावे, होता सज्जनाची नावे, होता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे नावे. पुण्यवान झाल्याशिवाय सज्जनांचं नाव, साधू संतांचं नाव मुखामध्ये येत नाही. अशी कीर्ती साधू संतांची असते. ब्रह्मदेवाला सुद्धा साधू संतांची कीर्ती कळाली. एवढं नव्हे तर अनेक 33 कोटी देव सुद्धा साधू संतांची कीर्ती गातात. याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे माझे वैकुंठी सोहळा सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी. तुका म्हणे माझे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा कीर्ती माझी. वैकुंठामध्ये त्यांचा सोहळा होतोय, या भूमंडळामध्ये सोहळा होतोय. तिन्ही लोकांमध्ये साधू संतांची कीर्ती. मग 1967 साली बाबा मैंबावरती आले. मग आल्यानंतर त्यांनी विचार केला, अस्त व्यस्त जनता आहे, साधू संतांचा त्या ठिकाणी त्यांना मान सन्मान नाही आहे. साधू संतांचं वळण त्यांना नाही आहे. किंवा आणा धरा कापा काटा अशी परिस्थिती त्यावेळेला मायंबावर होती. रक्ताच्या नाल्या व्हायच्या. बाबा खिन्न व्हायचे. पण एकच विचार केला, देह कष्ट बे परोपकारे, देह कष्ट भीती, परोपकारे देह कष्ट भीती, परोपकारे देह कष्ट भीती. जगाच्या कल्याणाचा विभूती, देह कष्ट भीती, परोपकारे देह कष्ट भीती, उपकारे जगाचा कल्याणाचा विभूती, देह कष्ट भीती, परोपकारे देह कष्ट भीती, परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे. एकच निर्णय घेतला, आता देह कष्टवल्याशिवाय जनता समोर येणार नाही. मग हळूहळू समाजामध्ये परिवर्तन होत चाललंय. आणि त्याच काळामध्ये 2 वाहग होते महाराज, एक वामनभाऊ महाराज आणि दुसरे भीमसिंह महाराज. दोघांच्या वाघांच्या सामिल्यामध्ये गुरुवर्य निगमानंद बाबांचं जीवन आहे. काय घडवलं असं नो, काय संस्कार असतील जीवनामध्ये.
काय आचार विचार, अहो कोणत्याही जातीचा माणसा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, काहीच नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ भेदाभेद भ्रम अमंगळ भेदाभेद अमंगळ भेदाभेद भ्रम ओ विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ भेदाभेद भ्रम मंगळ विष्णुमय वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ भेदाभेद भ्रम विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. अहो स्वतः ते ब्रह्मस्वरूप होते, म्हणून तर म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. दीनजनांचा उद्धार करण्याकरता साक्षात ब्रह्मस्वरूप मूर्ती मायंबावर प्रगट झाली. हो आत्मानंदाने ओथंबले, अंतःकरणातून आत्मानंद बाहेर पडतोय, समाजावर त्याचं परिवर्तन होत चाललंय. हळूहळू समाज परिवर्तन होत चाललाय. आणि भीमसेन महाराज, वामनभाऊ महाराज दोघांच्या सानिध्यामध्ये, दोघांच्या विचारामध्ये, दोघांचे आचारामध्ये बाबांचं जीवन घडत चाललेलं आहे. त्यांना कधीही ते गुरुवर्य म्हणूनच मानत होते, त्यांच्या शब्दाला विश्वास ठेवत होते. भाऊ जे म्हणतील ते करायचं. भाऊ म्हणले नको जाऊ, थांबले मायंबावर. भीमसेन महाराज जे म्हणतील तेच. मग दोघांच्या आचार विचाराने, दोघांच्या सानिध्यामध्ये बाबांचं जीवन घडतंय आणि हळूहळू समाज परिवर्तन होत चाललाय. आणि त्यावेळेला मायंबावर मग बाबाने भजन सुरू केले. पिठी आणली, पकवाद आणला, टाळ आणले. पौर्णिमेच्या दिवशी त्यावेळेला चंद्र असतो, मग चंद्राच्या उजाडाला भजन करायचं. लाईट नाही, पाण्याची व्यवस्था नाही, सिंध फणीवरून पाणी न्यायचं डोक्यावर, ते रांगणं भरायचे. मग ते जनतेकरता ते पाणी सर्वांचा विचार करून त्यावेळेला 7 खणी माळवत मायबावरती होतं. मग त्याच्यामध्ये हे भजन पूजन सर्व चालायचं. हळूहळू समाज परिवर्तन होत चाललेलं आहे. पण त्याही काळामध्ये काही लोक होते महाराज दुष्ट. काही लोक म्हणायचे अरे रे 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 बाबा आल्यापासून सर्व बंद पडलं आहे, काहीच करता येणार नाही, काय करावं काय नाही, असं त्यांच्यामध्ये विचार चालायचे. पण त्यांचाही विचार नष्ट करून, त्यांच्यामध्येही सत्वशीलता निर्माण करून, त्यांचं मन मायबावरती वळून सर्वांचा आचार विचार हळूहळू समाज, पंचक्रोशी समाज सर्व एक होत चाललेला आहे. आणि पाहता पाहता जनता एक झाली. मग त्या काळामध्ये भगवानगडचा सप्ताह गुंजामूर्ती या गावामध्ये 1970 साली झाला. आणि झाल्यानंतर धोंडीराम बाबा आणि निगमानंद महाराज यांनी विचार केला की आपण निमगावकरांना तो सप्ताह आणण्याकरता चालना देऊ. मग सर्वजण मिळून 1970 साली त्या गुंजामूर्ती या गावाला गेले आणि भीमसेन महाराजांच्या हस्ते नारळ 1971 साली आपल्या गावामध्ये आले. आणि आल्यानंतर मग तो सप्ताह छोटा असो मोठा असो साजरा केला. अजून त्या सप्त्यामध्ये सात्विक वातावरण निर्माण होऊन गडावरचं सर्व बंद केलं. आणि बंद झाल्यानंतर हळूहळू जनसमुदाय त्या गडाकडे वळा गेला. आणि 1971 साली मच्छिंद्रनाथाची मूर्ती बाबाने ती स्थापन केली. छोटी असो मोठी असो भजन पूजन करण्याकरता ती स्थापन केली. अजून जनसमुदाय हळूहळू गडाकडे धाव घेऊ लागलेला आहे. विठ्ठल तो कोणत्या पंथाचा असो, द्वेषी असो अद्वेषी असो, त्याचा कधी विचार केला नाही का? याती धर्म नाही, याती धर्म नाही, धर्म नाही विष्णुदास, याती धर्म निर्मल निर्मल
झाला धर्माचा याता याते नाही विष्णुदासा कर्म धर्म त्यांचा. पण त्यांच्या ठिकाणी कसल्या धर्माचा भेद नाही, कसल्या प्रकारची त्यांच्यामध्ये आसक्ती नव्हती. आणि बाबाने कधी कोणावर आसक्ती ठेवली नाही, मायामोह ठेवला नाही. तो कोणत्या जाती असो, आई असो, बाप असो, नाते असो, गोते असो, कोणाच्याच ठिकाणी आसक्ती ठेवली नाही. स्वतःचं जीवन म्हणजे अग्नीसारखं होतं. विठ्ठल मग 1971 साली मच्छिंद्रनाथाची मूर्ती स्थापन केली. पण त्या काळामध्ये काही दुष्ट माणसं होतेच हो. एवढंच नाही तर त्यांनी जिल्हा अधिकाऱ्याला, बीडच्या फौजदाराला फोन केला की आपल्या मायमावर काहीतरी घडतंय. मग तिकून त्या फौजदारांच्या गाड्या आल्या. जो वरंगळवाडी ते मायबा 3 किलोमीटर अंतर कापण्याकरता 12 तास लागले. मग त्यावेळेला तो फौजदार वर आला. त्यावेळेला बाबा वडाच्या झाडाखाली बसलेले होते. बसल्यानंतर त्याने दर्शन घेतलं. जनसमुदाय सारा तिथं येऊन थांबलेला आहे. दर्शन घेतल्यानंतर सांगितलं की तुम्हाला तिथपर्यंत यावं लागन. मग बाबांना तिथपर्यंत आणलं आणि आणल्यानंतर गेवराई मार्गे गाडी आली. आणि तिथं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ते राहेरी बाणेगाव जे साहेब होते त्या ठिकाणी नव्हते, ते राहेरी बाणेगावला गेले. तिथून परत गाडी राहेरी बाणेगावला नेली. पण मध्यंतरी डिझेल संपलं. मग त्या ड्रायव्हरने सांगितलं बाबा डिझेल संपलं, उतरा आता. बाबा म्हणले डिझेल संपत नसतं म्हणले, जर गाडी चालू होईन म्हणलं की चालू झाली. मग बिना डिझेलची गाडी त्या साहेबापर्यंत नेली. तिथून परत त्याला भेट दिली आणि संध्याकाळी परत मायंबावर आले. हळूहळू या समाजामध्ये परिवर्तन होत असताना 1986 साली मग बाबाने निर्णय घेतला की गोर गरिबांचे लेकरं शिकण्याकरता काहीतरी आपण शाळा स्थापन करू. मग 1986 साली बाबाने निगमानंद विद्यालयाची स्थापना केली. त्यावेळेला केवळ 8वीचा वर्ग होता. मग हळूहळू वाढता एवढं वाढलं की 5वी ते 12वी झाली महाराज. हळू सारा जन समुदाय गडाकडे वळू लागलेला आहे. आता पाहता पाहता बाबांची कीर्ती समाजामध्ये पसरली. पण बाबाने कुणाचा अवमान केला नाही. विषय असो, आसक्ती असो, कोणता असो, कसा असो, काय केलं नाही. अभंगाचं 3रं चरण. हो का दुराचारी विषयी शक्त, हो का दुराचारी विषयी अशक्त, दुराचारी विषयी अशक्त, हो का दुराचारी विषयी अशक्त. संत कृप परिता उद्धारातो, संत कृप परिता उद्धारातो, उद्धारते ब्रह्मादिकाचा वंदित पावनी, ब्रह्मादिकाचा वंदित पावनी, वंदित पावनी, वंदित पावनी. का दुराचारे विषयी आसक्त नाम संत कृपे त्वरित उद्धरते. दुराचारी असो, विषयी आसक्ती असो, कुणाची अवहेलना केली नाही महाराज. दुराचारी वाल्मिक ऋषी की दुराचारी होते हो. पण ज्या वेळेला नारदांचे पाय धरले स्वतःचा उद्धार झाला. अजून तो ऋषी आजामेळ नावाचा ब्राह्मण किती विषयासक्त होता. पण ज्या वेळेला साधू संतांचे पाय धरले त्यावेळेला उद्धार झाला. कारण संतांच्या अतिरिक्त या जगामध्ये दुसरं कोणतं दैवत नाही. सर्वात श्रेष्ठ दैवत कोणता असेल तर संत आणि आईवडील. संतांपेक्षा या जीवाचा उद्धार कोणीच करू शकत नाही. पण बाबाने कुणाची अवहेलना केली नाही. पाहता पाहता सारा जनसमुदाय गोरगरिबांच्या लेकरांकरता शिक्षणाची व्यवस्था, तीर्थक्षेत्रावरती मठाची स्थापना, सर्व काही केलं. आणि 2005 साली गुरुदेवांची नियुक्ती केली. 14 वर्ष त्यांच्याकडून सेवा घडली. आणि 2014-15 या कालखंडामध्ये बाबाची तब्येत बिघडली गेली.
आणि बिघडल्यानंतर ज्या वेळेला गुरुदेवाने कीर्तन केलं की बाबा सांगायचे बास, आता मला पाण्याची गरज नाही म्हणले, आता शिंदे महाराज आहेत म्हणले बास. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्याच मान्यतेखाली, त्यांच्याच आधाराखाली तुम्ही आम्ही जगत आहोत. तिथून पुढचा कारभार सर्व गुरुदेवांच्या चरणावरती टाकला आणि त्यांनी व्यवस्थितपणे चालू ठेवला. मग दिंड्या असो, पैठणच्या असो, कोणतीही वारी असो, सर्व बाबाने नियुक्ती करून दिलं. आणि शेवटी 2018 साली त्यांचं बायपासचं काय ऑपरेशन झालं होतं. 18 सालीच. आणि बायपासचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना कुंकट जाण्या येण्याकरता परवानगी नव्हती. डॉक्टर संघ राहायचे. मग त्यावेळेला 18 साली मायवाडीचा सप्ताह झाला. त्यावेळेलाही त्यांनी मायवाडीकरांनी हेलिकॉप्टरमध्ये त्यांची मिरवणूक काढली आणि आकाशावरून पुष्पवृष्टी केली. 2019 साली लिमगावमध्ये सप्ताह झाला. तिथेही बाबा आले, कीर्तन केलं, अर्ध कीर्तन केलं, सुरुवात केली आणि गुरुदेवांना बोलवलं. त्यांनी पुढचं कीर्तन केलं. त्याने स्वतः डोळ्याने सर्व पाहिलं. असे महात्मे जगामध्ये दुर्मिळ असतात मला, सर्व डोळ्याने पाहिलं. पण असा एक काळ आला की दसऱ्याचा पिरियड, त्यावेळेला बाबाची तब्येत खालावली गेली. थोडं काहीतरी पोटामध्ये काहीतरी होऊ राहिलं. पण बाबाने बाहेर आले, कमराच्या चाव्या काढल्या आणि गुरुदेवांकडे दिल्या आणि सांगितलं कुत्र्या मांजराला सांभाळा, मी माघारी येतो म्हणले. आणि जीज गेले तर परत डोळे झाकूनच माघारी आले महाराज. मग त्यांच्या निमित्त हे कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आणि त्यांनी जीवनामध्ये कोणाचा द्वेष केला नाही, मत्सर केला नाही, वाईट भावना ठेवली नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की अशा संतांचे पाय मी हृदयामध्ये धारण करतो. अभंगाचा शेवट. अखंडित नाम त्यासी वास पाये, अखंडित नाम